मिष्टी, आपण पटकन हे सर्व काम उरकून स्वयंपाकघरात जाऊया. दीदी आज येणार आहेत. त्यांना येता चहा नाश्ता मिळाला नाही तर आई पुन्हा सर्व सुरू करेल. आणि तुम्हाला माहीत आहे की आई जेव्हा बोलू लागते तेव्हा ती कोणाचंच ऐकत नाही. मिष्टी आणि तिची वहिनी सुनिधी घरची कामे करताना एकमेकाशी बोलण्यात मग्न होत्या. मिष्टी आणि सुनिधी सुगंध याच्या सुना आहेत. सून ही कधीच सून होऊ शकत नाही. सून दुसऱ्याच्या घरातून येते, ती आपली कधीच होऊ शकत नाही असे सुगंधाला वाटते. यापूर्वी सुनिधीला आई आणि नंदेच्या टोमण्यांना एकट्याला सामोरे जावे लागत होते. पण मिष्टीचे लग्न झाल्यापासून सुनिधीला एक मित्रही मिळाला. दोघांचीही छान जमते. त्या प्रत्येक गोष्टी एकमेकाशी शेअर करतात. ताई, 3 वाजले आहेत, आधी जेवूया, मला खूप भूक लागली आहे. नाहीतर सगळ्यांच्या नाश्त्याची वेळ होईल आणि आमच्या दुपारच्या जेवणाचे रात्रीच्या जेवणात रूपांतर होईल. मिष्टीने हसत हसत हे सांगितल्यावर दोघेही जेवायला स्वयंपाकघरात बसले. मी नुकतेच 1-2 चाव्या खाल्ल्या असताना अचानक मला सुगंधाजी बाहेरून ओरडताना ऐकू आली. सुनिधी, मिष्टी, कुठे आहात? तुम्ही दोघे काय करत आहात हे मला माहीत नाही. बघ, सीमा आणि जावई आले आहेत. सुगंधीजींचा आवाज ऐकताच मिष्टी जेवणाचे ताट सोडून उठली. ताई, तुम्ही जेवण संपवा, मी बघते. आणि ती त्या लोकांची सेवा करू लागली. वहिनी, आमच्या घरी साखर संपली आहे का? तुम्ही कसला दुबळा चहा बनवला आहे? तुला माहीत आहे मी फिकट चहा पित नाही. अहो, माझी नाही तर निदान संजयचा तरी विचार केला असता. तो या घरचा जावई आहे. त्याला काय वाटेल की सासरच्या घरात 2 वहिनी असूनही 1 कप चहाही नीट दिला जात नाही. सीमाने चहाची पहिली चुस्की घेताच तिला टोमणे मारू लागली. अरे वा, तुझ्या हातच्या चहाची चव खूपच मस्तच आहे. मला एवढा चांगला चहा प्यायची सवय नाही. एक होती, दुसरीही तशीच आली आहे. माझेच नशीब खराब आहे. मला माहीत नाही या घराची अवस्था काय होईल. मुलगी बोलल्याबरोबर सुगंधाजींनाही बोलण्याची संधी मिळाली आणि त्याही त्यांना अपशब्द बोलायला मागे राहिल्या नाहीत. मिष्टी काही न बोलता स्वयंपाकघरात आली. तिला पाहुण्यांसमोर बोलणं योग्य वाटलं नाही. जाऊ दे मिष्टी, हे सगळं सोड. या लोकांना आपल्या कामात उणिवा शोधायची सवयच आहे. तू सकाळपासून काही खाल्ले नाहीस. चल आता नाश्ता कर. मी आम्हा दोघांसाठी चहाही गरम केला आहे. चल इथे घेऊन बस. मिष्टीचा उदास चेहरा पाहून नाश्त्याचे ताट मिष्टीच्या दिशेने सरकवत सुनिधी म्हणाली, मला माहीत नाही ताई, मी जितकी चांगले करण्याचा प्रयत्न करते तितके सर्व काही बिघडते. मी चहामध्ये साखर जास्त टाकली होती, तरीही सीमा दीदींना वाटते की मी चहामध्ये साखर कमी आहे. निदान तुझ्या भावासमोर तरी तू आमचा अपमान करायला नको होतास. मिष्टी उदासपणे बोलली. तेव्हा सुनिधी म्हणाली, छोटी, चहात साखर कमी नाही. चहा खूप छान आहे. या लोकांच्या मनात आपल्याबद्दल प्रेम कमी आहे आणि जो प्रेम करत नाही त्याला सर्व काही वाईट वाटतं. मग त्याच्यासाठी किती पण चांगलं कर. उदास होऊ नकोस. सुनिधी, जर तुम्ही चहा आणि नाश्ता केला असेल तर रात्रीच्या जेवणाची तयारी करा. सुगंधाजी भाजीची पिशवी घेऊन स्वयंपाकघरात उभ्या होत्या आणि मिष्टी आणि सुनिधी नाश्ता करताना पाहिल्याबरोबर तिला धक्काच बसला. मम्मी, मिष्टीने सकाळपासून काही खाल्ले नाही. मग मी म्हणालो की आधी नाश्ता करून घे, मग सगळं काम होईलच. अहो, थोडा वेळ जेवला नाही तर काही बिघडणार आहे का? आमच्या काळात लोक कामात व्यस्त असायचे आणि पाहुणे आले की त्यांना खाण्यापिण्याची काळजीही नसायची. फक्त त्यांच्या सेवेत मग्न राहायचे. त्यांच्या प्रत्येक सुखाची काळजी घ्यायचो. पण तुम्हा लोकांना त्याचं काही नाही. कधी ना काळ माझी मुलगी घरी आली की तुम्हा लोकांसाठी नेहमीच ओझं वाटतं. नाही मम्मी, आम्ही फक्त जेवण बनवणारच होतो. सुनिधी म्हणाली, या भाज्या घ्या. आज रात्रीच्या जेवणासाठी पनीर कोफ्ता, मिक्स व्हेज, आलू दम, काश्मीरी पुलाव, मिसळ रोटी आणि गोडासाठी मखना खीर तयार करा. आणि हो, पटकन हात हलवा. तुम्ही दोघेही बसून गप्पा मारत बसू नका. तुम्ही वेळेकडे लक्ष देत नाही आहात. सुगंधाजींनी भाजीची पिशवी स्वयंपाकघरात ठेवली आणि ओरडतच बाहेर गेल्या. सुनिधी आणि मिष्टी पण पटकन जेवणाच्या तयारीला लागल्या. 9 वाजेपर्यंत जेवण टेबलावर ठेवल्यावर सुनिधी म्हणाली, मिष्टी, आई आणि दीदींना जेवायला बोलाव. त्या कदाचित वरच्या मजल्यावर टेरेसवर असतील आणि तोपर्यंत मी बाकीच्या लोकांना जेवण देते. ठीक आहे दीदी, असे म्हणत मिष्टी त्यांना जेवायला बोलवायला वरच्या मजल्यावर गेली. आई,
तू मिष्टी भाभीवर लक्ष ठेव. ती कोणाशी बोलते, काय बोलते याच्यावर लक्ष ठेव. माझ्या भावाच्या निवडीबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही, पण आई वहिनी हॉस्टेलवर राहून आली असेल, मग याची कल्पना तुम्ही करू शकता. तिने काय केले असेल हे पाहण्यासाठी कोण कोण गेले होते, किती मुलांसोबत तिने हँगआउट केले होते. म्हणूनच म्हटलं, अशा मुली कोणाचं घर सांभाळतील का? अशा मुली कोणाच्या घरात नांदायला पात्र असतील का? मिष्टीने नकळत सीमाला सुगंधाजींना असं म्हणताना ऐकले. वसतिगृहात राहून किंवा पुरुष मित्र असल्यावर एखाद्याचे चारित्र्य बिघडते का? कोणाशी तरी नुसते फिरून, आजूबाजूला बसून, बोलून, हसून, मस्करी करून कोणाचे चारित्र्य कसे बिघडते? चारित्र्य मोजण्याचे हे कोणते मापदंड आहे ज्यात फक्त मुलीचे चारित्र्य मोजले जाते, मुलाचे नाही? मुलाने कोणाचे काही वाईट केले तरी त्याचे चारित्र्य स्वच्छ राहते. दोष फक्त त्या गरीब मुलीचा आहे. ही तुमची कोणती समजूत आहे? आणि तिला समजून घेण्याऐवजी लोक तिला दोष देतात. मुलं ही बाहेर शिकतात आणि नोकरी करतात, त्यामुळे त्यांचे चारित्र्यही वाईट असायला हवं. फक्त मुलीच असं का? प्रत्येक वेळी फक्त मुलींना चारित्र्य प्रमाणपत्र द्यावे लागते, मुलांना का नाही? लोक खरे म्हणतात, स्त्री ही स्त्रीची सर्वात मोठी शत्रू आहे, दुसरी कोणी नाही. मिष्टी अचानक तिथे आली आणि तिचे उत्तर ऐकून आई आणि मुलीला धक्काच बसला. मिष्टी, तुझ्या वहिनींशी बोलण्याची ही काय पद्धत आहे? वडीलधाऱ्यांशी कसे बोलावे याचे संस्कारही तुमच्या आईवडिलांनी दिले नाहीत. सुगंधाजी मिष्टीवर ओरडली. आई, माझ्या आईवडिलांनी मला खूप चांगले संस्कार दिले आहेत, पण कदाचित तू विसरली आहेस. ताई तुमच्यासमोर माझ्याबद्दल वाईट बोलत आहे, माझ्यावर चारित्र्यहीन असल्याचा आरोप करत आहे आणि तुम्ही काहीच बोलत नाही. आणि दीदी, तुमचं म्हणणं बरोबर आहे. वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना चारित्र्य नसतं, त्या चारित्र्यहीन असतात. घरात राहणाऱ्या मुलींचे चारित्र्य असते. मी तुला माझे मानले, ही माझी चूक आहे. आज मिष्टीने त्या लोकांना पहिल्यांदाच विरोध केला होता आणि ठरवलं होतं की आतापासून ती कोणाचीही चूक खपवून घेणार नाही, मग ती कोणीही असो. सुगंधाजी आणि सीमा तेथेच बसून मिष्टीच्या उणीवा दाखवत राहिल्या आणि मिष्टी त्यांना सोडून तिच्या खोलीत आली. मित्रांनो, आज जिथे मुली प्रत्येक गोष्टीत उंची गाठत आहेत, तिथे हा विचार कितपत योग्य आहे तुम्हीच सांगा.